नाही तुम्ही आता ताकदीनं उभा राहा. तुमची साथ पाहिजे. आम्ही सगळे ताकदीने. तुम्ही संघर्षामधले माणसे आणि तुम्ही सर्वसामान्य व्यक्तीला न्याय देऊ शकता. आम्ही तुमच्या संपूर्ण ताकदीनिशी सोबत आहोत. म्हणाल तिथं सोबत आहोत. आम्ही ताकदीनिशी तुमच्या सोबत आहोत. ती आमची मुलगी आहे. मी गेल्या त्यांना तेच म्हणलं, मी तुमची मुलगी म्हणून तुम्ही तपासणीत लावा. हा आपली मुलगी आहे. तरी 6 वाजता म्हणले तुम्हाला अशा म्हणून पाठवतो. ठीक आहे. आता ती तुमची एकट्याची मुलगी नाही, ती सगळ्या आपल्या जिल्ह्याची मुलगी आहे. आपली मुलगी आहे. डिटेल खुलासा दिला. हो डिटेल त्याच्यावर चौकशी जी बसली होती त्याचं एक्सप्लेनेशन म्हणून तिने पूर्ण हे केलं त्यामध्ये. आणि मला म्हणजे न्याय मिळावा हे सुद्धा लिहून आणि दिले. त्यामध्ये असं पण मेन्शन केलं की यापुढे जर माझ्या जीवाला काही झालं तर यास फक्त पोलीस प्रशासन जबाबदार राहील असं असं पण मेन्शन लिहून केलं. हा, लिहिलंय ते. कारण तिला खूप जास्त टॉर्चर कधी साहेब जून जुलै ऑगस्ट 19 ऑगस्ट तिने जून मध्ये हे लिहिलं समजा सगळं काही. नंतर ऑगस्ट मध्ये तिने आरटीआय नुसार तारीख पण आहे ना. चौकशी काही झाली की नाही यासाठी 19 केलं ऑगस्ट आहे होतं. ना. तरी पण अजून त्यावर काहीच नव्हतं. तारीख आहे पहिले फ्रंटलाच तारीख आहे वर. लिहिलेली प्रत्येक अर्जावर तारीख आहे. खाली लिहिलेली तारीख, खाली सही करून तारीख लिहिलेली. पोलीस स्टेशनला सबमिट नाही, ही केल्याची काय खाली तारीख. पण आहे. खाली लिहिली. खाली बी आहे ना त्याची तारीख. हो तारीख लिहिली. वरती आहे, खाली आहे. खाली पण आहे. सही करून. PDF झेरॉक्स पाठवतो. पाठवली सर तुम्हाला PDF. PDF पाठवली आता. यालाही हो पाठवतो. पाठवा. यालाही पाठवून देतो. हो पाठवा. हे जून मध्ये तिनं जून जुलै ऑगस्ट हे प्रयत्न केला पण तिला न्याय मिळाला. तिने आम्हाला हे सांगितलं नाही. सांगितलं असतं सगळं तरी पर्याय केला. आम्हाला नाही कल्पना. अहो, इकडं आली असती ना, इकडं कोण आली असती ना. आम्हाला आता नोव्हेंबरमध्ये तिचं MD ला ऍडमिशन मिळत होतं, तिकडे जायचं होतं. एकच महिना राहिला होता फक्त. हो ते स्वाभिमानाला